पुढची बातमी बघूयात। कोकण विधान परिषदेसाठी अखेर महायुतीकडून तटकरेंना उमेदवारी दिली गेली। राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू होती। भरत गोगावले हे सुद्धा आपल्या मुलाला ही उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक होते। आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली यांनी तर थेट अपक्ष अर्ज दाखलच केलेला आहे। आता दळवी माघार घेतात की अनिकेत तटकरे यांना पाठिंबा देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। रायगडमध्ये अर्थात कोकण विधान परिषदेसाठी अनिकेत तटकरे यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे विधान परिषदेसाठीचा। मात्र काहीशी धुसफूस यातही पाहायला मिळालेली आहे। महेंद्र दळवी यांच्या कन्येनं म्हणजे जुईली यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि अर्ज माघारी घेणार नाही या भूमिकेवर त्या ठाम आहेत। त्यामुळे आता एकंदरीत शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत जसं सांगितलेलं आहे की महायुतीचा धर्म पाळा, त्यानुसार दळवी सुद्धा अर्ज त्यांच्या कन्येचा मागे घेतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्याला आणखी तपशील देत आहेत। अजेश, खरं तर ही निवडणूक जाहीर झाल्यापासून आतापर्यंत जे आहेत ते शिवसेना या जागेवर दावा करत होती, कारण सर्वाधिक मत जे आहेत ती शिवसेनेचं असल्याचं बोललं जात होतं। मात्र आपण सुरुवातीलाच पाहिलात की या जागेसाठी विकास गोगावले जे पुत्र आहेत मंत्री भरत गोगावलेंचे हे इच्छुक होते। त्यानंतर आपण पाहिलात तर अपक्ष म्हणून आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुली यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मात्र या शेवटपर्यंत ही जागा महायुतीत शिवसेनेला जाणार की राष्ट्रवादीला जाणार यामध्ये मात्र मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली। एकीकडे मंत्री भरत गोगावले शिंदेची भेट घेत होते, तर दुसरीकडे खासदार सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरेंना उमेदवारी मिळावी यासाठी महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत ही जागा स्टँडिंग आमची आहे आणि ही आम्हालाच द्यावी अशा पद्धतीची जी आहे ती मागणी जी आहे ती महायुतीत करण्यात आली होती। मात्र कालपर्यंत ही जागा कोणाला भेटेल, शिवसेना की राष्ट्रवादी ला भेटणार याकडे सर्वांचं लक्ष होतं। मात्र अखेर आज पाहायला गेलो तर राष्ट्रवादीच्या वाट्याला ही जागा गेलेली आहे आणि अनिकेत तटकरे याने उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। या उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेचे उदय सामंत असतील, दीपक केसरकर असतील किंवा महेंद्र थोरवे असतील हेही उपस्थित होते। मात्र अद्यापही जे महेंद्र दळवी यांची कन्या जी निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष आहे तिने मात्र माघार घेण्यास मनाई केलेली आहे। त्यामुळे आता एकंदरीत पाहायला गेलो तर ज्याप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युती धर्म पाळावा असे आदेश दिलेले आहेत त्या आदेशानुसार आता महेंद्र दळवी आपल्या कन्यांचा अर्ज मागे घेतात की निवडणुकीला सामोरं जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रिद्धी, पण अजय एकंदरीत नेमकं काय घडू शकतं? दळवींकडून किंवा त्यांच्या मुलीनं सुद्धा अगदी 1-2 दिवसापूर्वीच सांगितलेलं आहे की माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे, अर्ज माघारी घेणार नाही। काय नेमका परिणाम होऊ शकतो या सगळ्याचा? आपण पाहिलं तर निर्णायक सर्वात कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतं जी आहेत ती सर्वाधिक रायगडमध्ये आहेत आणि सर्वात मोठा पक्ष जो आहे कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीत हा शिवसेना आहे। जर शिवसेनेकडून कायम अपक्ष म्हणून जर जुई दळवी राहिली तर याचा फटका जो आहे तोच महायुतीच्याच उमेदवाराला मिळू शकतो अनिकेत तटकरे यांना। कारण या निवडणुकी याआधीच एका पक्षाच्या अरविंद म्हात्रे याने उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तर ठाकरे गटाकडून आपण पाहिलात तर बाला माने यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। जर जुई दळवी यांनी उमेदवारी अर्ज पाठी घेतला नाही तर ही निवडणूक चौरंगी होऊ शकते आणि मताचं विभाजन होण्याची फार मोठी दाट शक्यता आहे आणि याचा फटका जो आहे तो अनिकेत तटकरेंना बसू शकतो। कारण महाराष्ट्रात पहिल्यांदाच रायगडमध्ये ही बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। मात्र या नाराजीकडे किंवा या आमदार महेंद्र दळवी यांची समजूत जी आहे ती कशा पद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काढतात याकडे सर्वांचं लक्ष राहील। ठीक, अजय तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।